मंडळी, नशीबवान या मालिकेचा आजचा म्हणजे 6 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, मला ही मालिका ना खूपच आवडली आहे. मस्त सॉलिड आणि जबरदस्त मालिका आहे आणि मालिकेचं कथानक खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मी ठरवलंय की या मालिकेचा रिव्ह्यू आता रोज द्यायचा. तर तुम्हाला मालिकेची कथा, कॅरेक्टर माहिती आहे असं समजून मी तुम्हाला आजचा रिव्ह्यू द्यायला सुरुवात करते. रुद्रच्या आईला कळलंय की प्रभास बरा झालाय, पण प्रभासला आता उर्वशीला कळू द्यायचं नाहीये की तो बरा झालाय. आता नागेश्वर आणि उर्वशी जेव्हा एका कार्यक्रमातनं घरी येत तेव्हा हा प्रभास पुन्हा दुखण्याची ऍक्टिंग करतो. आता समोर त्या रुद्रची आई उभी आहे. आता बघा आल्या आल्या ती उर्वशी तिच्या भाऊजाईला कशी बोलते. आधी तर आल्या आल्या असं भास झाला प्रेक्षकांनो जसं काही उर्वशीला कळलं की काय तिचा नवरा बरा झालाय. थोडा सस्पेन्स रंगवला त्यांनी. उर्वशी आता तानं तिच्या भाऊजाई समोर येते आणि त्या भाऊजाईला म्हणते, काय ग ये वासंती, तुला काय धर्मशाळा वाटली का ही? माझ्या परवानगी शिवाय माझ्या नवऱ्याला रूमच्या बाहेर का आणलंस? त्यावर वासंती म्हणते, अहो असं काय करतात, ते आतमध्ये पडूनच होते म्हणून. आता वासंती असं बोलते तेव्हा लगेच ही उर्वशी म्हणते, ए नशीब समज जिवंत ठेवलंय मी त्याला. माझ्या नवऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे. लागलंय त्याला, बघ जरा त्याच्याकडे. आता बघा प्रेक्षकांनो, आता ही उर्वशी स्वतःच्या नवऱ्याला अशी व्हीलचेअरला अशी धरते आणि अगदी ॲटिट्यूड दाखवून म्हणते, चल रे बघतेस तुला. आता वासंती पटकन त्या नागेश्वरकडे येत म्हणते, अहो कुठे लागलंय तुम्हाला? नागेश्वर नेहमीप्रमाणे तिला हडधूड करायला लागतो आणि म्हणतो, चले आली मोठी पुळका दाखवणाऱ्या, चला, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता मात्र वासंती विचार करते, मला वाटतंय तसं कधी सुधारतील ह्या घराची माणसं आणि या घराची जी खरी वारसदार आहे ती कुठे असेल, काय करत असेल ती? आता तेवढ्यात त्यांनी इथे गिरिजाचा सीन दाखवलाय. आता गिरिजा आणि रुद्र यांची क्यूटशी लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीच असेल. रुद्रने खरं नाव लपवलंय गिरिजापासनं, त्याने त्याचं नाव प्रभास सांगितलंय. आता बघा तेवढ्यात तिथे विशाखा येते. आता ही विशाखा कोण आहे तुम्हाला माहितीच आहे प्रेक्षकांनो, आपल्या टिपक्याच्या रांगोळीमधली छोटीशी तन्वी. रुद्रने त्याच्या मावशीच्या मुलाची ओळख रुद्र प्रताप म्हणून करून दिली. आता ती विशाखा तिथे येते आणि म्हणते, हॅलो दादा हॅलो. त्यावरती तो म्हणतो, अरे दादा नका म्हणू. मग ही गिरिजा त्याला म्हणते, अगं श्रीमंत दादा म्हण. त्यावर तो म्हणतो, नाही दादा नका म्हणू, फक्त श्रीमंत म्हणलं तरी चालेल. आता प्रभास म्हणजे जो ओरिजिनल रुद्र आहे तो हसायला लागतो. मग आता विशाखा म्हणते, काय ग तो रुद्रप्रताप कुठे? गिरिजा म्हणते, अगं त्या ताई म्हणाल्या होत्या तो इथे, पण इथे कोणीच नाहीये. आता तेवढ्यात हा रुद्र त्या भावाला असं खुणवतो की काही बोलू नकोस. आणि आता विशाखा आणि ती गिरिजा दोघी तिथून निघून जातात. आता त्या दोघी गेल्यानंतर तो त्याचा भाऊ म्हणतो, अरे काय रे हे? त्यावर रुद्र म्हणतो, अरे तिला असं वाटतं की माझं नाव प्रभास आहे आणि झालेली सगळी हकीकत तो त्याच्या भावाला सांगतो. आता त्याचा भाऊ म्हणतो, अरे बॉस तू तिला सगळं खरं सांगायला पाहिजे होतं यार, अरे उगाचच तिचा गैरसमज होईल. मग आता रुद्र म्हणतो, अरे मजा येते रे तिला असं चिडवायला. त्यावर त्याचा भाऊ म्हणतो, अरे बाबा रुद्र, मजाची सजा व्हायला वेळ लागणार नाही. त्यावरती रुद्र म्हणतो, होऊ दे रे सजा, बघू देत तेव्हाचं तेव्हा, काही होत नसतं बघ. असं म्हणून आता ते दोघे तिथून निघून जातात. आता या दोघी मैत्रिणी बाहेर आल्यावर एकमेकींशी गप्पा मारताय. आता ती विशाखा म्हणते, काय ग तुला काय झालं होतं गिरिजा आतमध्ये, कशाला घाबरली होतीस ग? आता गिरिजा त्या घुंगराला घाबरली होती. नागेश्वरला तिने बघितलेलं असतं ना. प्रेक्षकांनो, या मालिकेची जी मूळ कथा आहे ना, मी तुम्हाला एखाद्या दिवशी समोर येऊन नक्की सांगेल. अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे बरं का, मला लईच आवडली. तर बघा आता त्या विशाखाने असं विचारल्यावर गिरिजा ते घुंगराचं ब्रेसलेट आठवते. आणि आता म्हणजे जसं सायलीला भास होतात ना प्रेक्षकांनो, तसं या गिरिजाला भास होतात घुंगराच्या ब्रेसलेटचे. मग आता ती सांगते विशाखाला, अगं त्या घुंगराचे भास झाले आणि घाबरले ग मी. विशाखा म्हणते, काय ग? अगं त्या घुंगराचं काही नवीन आहे का ग गिरिजा? अगं ऊसाचा रस प्यायला गेलो होतो आपण तिथे पण तुला त्या घुंगराचा त्रास झाला होता ना. जाऊ दे बरं, नसत्या गोष्टी नको डोसक्यात ठेवू, कशाला त्रास करून घेतेस? उलट अशा गोष्टींचा विचार कर ज्यानं तुला बरं वाटेल. त्यावर गिरिजा म्हणते, हा ते समजलं, पण म्हणजे कोणत्या गोष्टीचा विचार करू? विशाखा म्हणते, अगं प्रभासचा विचार कर. गिरिजा तिला म्हणते, गप्प बस ग विशाखा, झालं का तुझं सुरू? त्यावर विशाखा म्हणते, तुला नाही आवडत का तो? मग मी माझ्यासाठी विचार करते त्याचा. त्यावरती गिरिजा म्हणते, खरंच का ग विशाखा? कर नक्की विचार कर त्याचा. तुझा आणि त्याचा जोडा लई शोभून दिसेल बघ. एक तर तुझाही स्क्रू ढिला आणि त्याचाही स्क्रू ढिला,
चल लवकर, उशीर होतोय. विशाखा म्हणते, काय ग, नेहमीच असं बोलतेस. आता लगेच त्यांनी पहाट झालेली दाखवली आहे. इथे ना प्रेक्षकांनो त्या नागेश्वरचे गुरुजी आलेत, जे त्याला पावलोपावली अलर्ट करत असतात, त्याचं चांगलं चिंतत असतात. ते गुरुजी आल्या आल्या त्याला एक तोडगा सांगतात बरं का. पहाटे आल्या आल्या गुरुजी दिसल्यावर नागेश्वर म्हणतो, काय गुरुजी, तुम्ही सकाळीच? गुरुजी म्हणत असतात, नागेश्वरराव अहो, एक नामी उपाय घेऊन आलोय मी. त्यावर हा नागेश्वर म्हणतो, एवढं काय बोंबलायला झालं मग? ते गुरुजी म्हणतात, तुमच्या नशिबाचे फासे पलटणार आहेत ना, त्यावर उपाय आणलाय मी. नागेश्वर म्हणतो, काय आणलंय आता, काय असेल ते सांगा, काय करायचंय? त्यावरती गुरुजी म्हणतात, काही करायचं नाहीये, तुमच्याकडे नाणं आहे का? नागेश्वर म्हणतो, काय माणूस पण, हा हाय, आता काय करू? आता तो गुरुजी म्हणतो, टाका, या भांड्यामध्ये नाणं टाका. नागेश्वर म्हणतो, आता यानं काय होणार आहे गुरुजी? आता गुरुजी काय म्हणतात ते बघा हा या नागेश्वरला. आता ते नाणं टाकतो तो नागेश्वर त्या भांड्यामध्ये. आता गुरुजी म्हणतो, हे नाणं जर असंच राहिलं ना तर तुमचा अंत जवळ आलेला नाहीये, आणि जर हे नाणं बदललं, त्याचा रंग बदलला किंवा पाणी गढूळ झालं तर धोक्याची घंटा आहे म्हणून समजा. नागेश्वर आता चिडतो आणि म्हणतो, म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावर टांगती तलवारच ठेवायला आलात तर? गुरुजी म्हणतात, चला तुम्हाला दाखवतो. असं म्हणून त्या नागेश्वरला या गुरुजींनी असं आणलंय त्या देवाऱ्यासमोर, आणि आता देवाजवळ प्रार्थना करतायत हे दोघं मिळून. गुरुजी कसला तरी मंत्र म्हणतायत बरं का प्रेक्षकांनो, आणि नागेश्वरला आलंय टेन्शन. आता गुरुजी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा, दिवसभरामध्ये तुमच्या हातून कोणत्याही पद्धतीने घरातली लक्ष्मी बाहेर जाऊ देता येणार नाहीये, नाहीतर हे बघा माझे प्रयत्न निष्फळ होतील बरं का. आता नागेश्वर ठीक आहे असं म्हणतो गुरुजीला. आता तसं पाहिलं तर हे जे काही गुरुजी बोलले ते या नागेश्वरच्या बायकोला काही माहिती नाहीये बरं का, वासंतीला, आणि बिचारी याचा ओरडा खाते. आता बघा इकडे त्यांनी ना एक सीन दाखवलाय. आता ही गिरिजा तिच्या छोट्या भावाला शाळेत पाठवत असते, आणि जो तिचा ॲक्च्युली ओरिजिनल बाबा नाहीये तो दारू वगैरे पितो, त्यामुळे तिला माहिती नसतं की हा तिचा ओरिजिनल बाबा नाही. आता तो जो मुलगा आहे ना तो गिरिजाची खूप काळजी करतो. आता गिरिजा त्याला म्हणत असते, ए बेटा, मधली सुट्टी आली की डबा खायला विसरू नकोस हा. अरे देवा, बघ बाबा डबा न घेताच गेले. आता हा मुलगा खूप रागराग करतो बरं का त्या बाबांचा त्याच्या. गिरिजा म्हणते त्याला, ए मोनू, जाता जाता डबा देशील का रे बाबाला? आता मोनू काही बोलतच नसतो. तेव्हा गिरिजा म्हणते, ए बेटा, काय झालं मोनू, बोलत का नाहीयेस? मोनू म्हणतो, चाललो मी. आता गिरिजा त्याला प्रेमाने जवळ घेऊन म्हणते, ए बेटा मोनू, काय बिनसलं तुझं, सांग ना. ए काय झालं सांग ना रे बेटा. त्यावरती हा मोनू म्हणतो, ए तायडे, तुझ्या डोक्याला काही कमी ताप आहे का? अजून कशाला तुझ्या डोक्याला ताप? गिरिजा म्हणते, अरे बाबा बोल, तू काही बोलला नाही तर खरंच ताप चढेल डोक्याला. कसलं रे टेन्शन आलंय बाळा? त्यावरती आता हा मोनू म्हणतो, तायडे, शाळेची फी नाही भरली ग. आता गिरिजाला एकदम धस्स होतं बरं का प्रेक्षकांनो. आता तो मोनू म्हणतो, मला माहिती आहे तुझ्याकडे सगळे पैसे तायडे, तो बेवडा सगळे उडवतो. गिरिजा म्हणते, मोनू असं नाही बोलायचं. अरे तुला किती वेळेला बोलू हे सगळं? मोनू म्हणतो, सॉरी ताई, पण मला असं वाटते की मी आता शाळा सोडावी आणि आता कमवायला लागावं, म्हणजे थोडंसं का होईना तुला मदत होईल. आता गिरिजा म्हणते, चल आला मोठा मला मदत करणारा, तुझा काही भार नाहीये माझ्यावर. बेटा तू खूप शिकावं, मोठं व्हावं, एवढं स्वप्न आहे माझं. तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मोनू म्हणतो, तायडे, मी काही शिकणार नाही हं. गिरिजा म्हणते, नाही असं नाही बोलायचं. तायडी सगळं बघून घेईल आणि दुकानातनं ॲडव्हान्स घेते आज आणि तुला देते, चालेल ना? पण बेटा असं गप्प नाही राहायचं यापुढे. माझा मोनू दादा असा गप्प राहिला तर मला त्रास होतो हं. त्यावर मोनू म्हणतो, तायडीला त्रास झाला तर मोनूला पण त्रास होणार. तायडे, माझं लई मोठं नशीब आहे बघ, तुझ्यासारखी तायडी मला मिळाली. आता हे दोघं बहीण भाऊ एकमेकांना जवळ घेतात. आता बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे इकडे वासंतीने तिच्या एका माळ्याला पैसे द्यायसाठी म्हणून बोलवलंय. आता तो माळी जो आहे ना तो येतो आणि म्हणतो, ताई झालं बरं का सगळं साफसूफ. आता वासंती म्हणते, बरं बरं ठीक आहे, किती पैसे देऊ? मग तो म्हणतो, ताई तुम्ही देताल ते पैक माझं. आता ती वासंती मोठ्या मनाने त्याला 1000 रुपये देणार असते. तेवढ्यात मागून नागराज येतो आणि या माणसाला जोरात लात मारून खाली पाडतो. बिचारा तो माळी, त्याला कळतच नाही काय झालं. आता नागराज चिडतो त्याच्या बायकोवर आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? नवऱ्याचं वाटोळं करायचं ठरवलंच आहे का तुम्ही? नाही, कायम उलटच करा तुम्ही. नवऱ्याचं वाटोळच बघायचंय ना तुम्हाला? सांगितलं होतं ना गुरुजींनी घरातून लक्ष्मी जायची नाही म्हणून. त्यावरती वासंती म्हणते, अहो मला माहिती नव्हतं. नागेश्वर ओरडून म्हणतो, गप्पा बसा. आणि त्या माणसाला म्हणतो, काय जीव चालला रे तुझा पैशा वाचून? तो माणूस म्हणतो, साहेब मी काम केलं. त्यावर नागेश्वर म्हणतो, काना खाली दिल, चल निघ इथून.
तो माणूस तिथून बिचारा पळून जातो. बिचारा तो माळी, त्याला मोबदला मिळत नाही, पण नागराज त्याला पिटाळून लावतो. आता वासंती खाली पडलेले पैसे उचलते आणि गपचूप तिथून निघून जाते. नागेश्वर त्याच्या बहिणीला फोन करत असतो, उर्वशीला, पण ती काही फोन उचलत नसते. नागेश्वर वैतागून म्हणतो, दीदी का फोन उचलत नाहीये, कुठे गेल्या कोणास ठाऊक. तर आता ही उर्वशी गेलीये तिकडे गिरिजाचा बदला काढायला. गिरिजाने तिच्या म्हणजे बदला काढलेला असतो ना, तिच्या गाडीमुळे हिच्या तोंडावर चिखल उडालेला असतो. त्यामुळे या गिरिजाने चार चौघात या उर्वशीचा अपमान केलेला असतो. तिचा इगो हर्ट होतो ना, त्यामुळे ती गिरिजाशी बदला काढायला जाते. पण आता रस्त्यात एक छोटासा सीन दाखवलाय रुद्र आणि गिरिजाचा. गिरिजाला पुन्हा ते घुंगरू बघून त्रास व्हायला लागतो. ते ब्रासलेट घुंगराचं बघून ती आता अशी डोक्याला हात लावते. तेवढ्या तिथे रुद्र येतो आणि ती दचकते. आता रुद्र म्हणतो, काय झालं गिरिजा, तुम्ही रस्त्यात का थांबल्यात, काय झालं. त्यावरती ती म्हणते, प्रभास, ते तिथे एक माणूस आहे ना, तो आत्ता जात होता, त्या माणसाच्या हातात ब्रेसलेट होतं, त्यात ती घुंगरं होती ना, ती घुंगरांचा आवाज ऐकला की मला काहीतरी व्हायला लागलं. आणि प्रभास, त्या नागेश्वर दादा होते ना, त्यांच्या हातात पण तसंच ब्रेसलेट होतं. मला फार घाबरायला होतं हा आवाज ऐकला की. आता रुद्रला आठवतं की त्याच्या आत्याने त्याला सांगितलं होतं की आपल्या म्हणजे तुझ्या बाबांच्या हातातलं जे ब्रेसलेट आहे ना, तसा ट्रेंड आहे आपल्या गावामध्ये, तुला माहिती नाही आहे का रुद्र. अरे किती लोक तुझ्या बाबांना फॉलो करतात आणि अशी ब्रेसलेट घालतात. मग आता रुद्र तेच उत्तर या गिरिजाला देतो आणि म्हणतो, अहो कसं आहे माहिती आहे का, नागेश्वर घोरपडेच्या हातात जे ब्रेसलेट आहे ना, त्याचा ट्रेंड झालाय, खूप जण घालतात तसं ब्रेसलेट. खरंच सांगतोय मी, तुम्हाला बघायचं का, हे बघा तो समोर तो माणूस दिसतोय ना, बघा त्याच्या हातात पण तसंच ब्रेसलेट आहे. पण मला सांगा गिरिजा, तुम्हाला घुंगरांच्या आवाजाचा एवढा का त्रास होतो. गिरिजा म्हणते, प्रभास मला माहिती नाहीये, सगळे मला असं सांगतात की मला लहानपणापासूनच हा त्रास होतो. त्यावर आता हा रुद्र म्हणतो, अच्छा लहानपणापासून, काय ग गिरिजा, तुझ्या लहानपणी काही घडलं होतं का इन्सिडेंट. आता त्या गिरिजाला आठवतं ते, पण ती असं दुसरं आठवतं, त्यामुळे त्याला एक्झॅक्टली काहीच सांगत नाही. नुसतं आठवल्यावर म्हणते, नाही हो मला नाही आठवते. आणि खरं सांगू का तुम्हाला, नाही माझ्याकडे ना या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. त्यावरती रुद्र छान तिला उत्तर देतो आणि म्हणतो, जाऊ द्या, राहू द्या, ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत ना, ती प्रश्न देवी आईवर सोडून द्यायची, आपोआप उत्तरं सापडतात. चला ना चहा पिऊया. आता ही गिरिजा म्हणते, अहो नाही, मला दुकानात जायचंय, मला उशीर होतोय असं म्हणून ती निघून जाते. आता रुद्र ती गेल्यावर म्हणतो, देवी आई माझ्या प्रश्नाचं उत्तर मला सापडू दे ग बाई. असो, हा तिच्या प्रेमात पडलाय ना प्रेक्षकांनो, म्हणून. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की ही गिरिजा दुकानात आली आहे, जिथे ती काम करते. आता दुकानात गेल्यावर तिला तिथे कोणीच दिसत नाही. ती आवाज द्यायला लागते, काका कोणी आहे का, निशा कुठे आहात सगळे. बराच वेळ ती आवाज देते पण कोणीच समोर येत नाही. आणि आता अचानक तिला ही उर्वशी दिसते. गिरिजा आता उर्वशीला बघून घाबरते बरं का, आणि आता ती म्हणते, तुम्ही. त्यावर उर्वशी तिला उत्तर देते, हो मी. स्वतःला जास्ती नशीबवान समजतेस ना तू, जिने माझा अपमान केला तिचा मला सत्कार करावा लागला होता, पण आज तुला कळेल तू किती फुटक्या नशिबाची असते. आता ही समोर येते गिरिजा आणि म्हणते, काय चाललंय हे, तुम्ही इथे कशा, काका मानस कुठे आहात तुम्ही. त्यावर उर्वशी म्हणते, किती ओरडतेस ग, हो दांडे बाहेर या. आता त्या गिरिजाच्या दुकानाच्या मालकाला ती बोलवते बाहेर उर्वशी. मग आता गिरिजा म्हणते, मालक काय चाललंय हे सगळं, अहो दुकान का बंद केलंय, हे काय चालू आहे सगळं. आता गिरिजाचा मालक म्हणतो, अगं बेटा यांचा फोन आला होता मला, मी यांचा शब्द नाही मोडू शकत. उर्वशी म्हणते, मालक तुमचं काही असेल तर असू द्या, पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला मोनूच्या शाळेची फी भरायची हो, मला जरा पैसे द्याल का, मी पैसे सगळे फेडेन तुमचे. आता बघा उर्वशी ते सगळं ऐकत असते, ती समोरच उभी आहे. उर्वशी म्हणते, काय ग पैसे हवेत का तुला, चल मी देते तुला पैसे. उर्वशी आता या गिरिजाला अतिशय अपमानास्पद वागणूक देते. तिला म्हणते, मी देते ना तुला पैसे, तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल. गिरिजा तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणते, काय काम करायचंय. त्यावर उर्वशी म्हणते, या दुकानाचा प्रत्येक कोपरा, काउंटर, फरशी सगळं चकाचक पुसून काढावं लागेल तुला. गिरिजा आश्चर्याने तिच्या मालकाकडे बघते आणि म्हणते, मालक ही बाई काय बोलते. त्यावर तो मालक म्हणतो, बेटा गिरिजा या सांगतायत तसं तुला करावं लागेल. अगं नाहीतर हे दुकान माझ्या हातून निघून जाईल ग. या दुकान मालकाला ब्लॅकमेल केले उर्वशीने आणि म्हणते कशी, चला काळे निघा इथून, जा तुम्ही, जे काम तुम्हाला दिले ते करा. आता बघा तो मालक जातो आतमध्ये, तेव्हा ही गिरिजा आवाज देते, अहो असं काय करताय मालक. मालक आत जातो आणि एक बादली आणि फडकं घेऊन गिरिजा पुढे ठेवून देतो. आता बघा गिरिजा ओरडून म्हणते, तुम्ही अशा का वागताय,
माणसांशी असं वागायचा अधिकार तुम्हाला नाही दिला कोणी. गिरिजा जेव्हा उर्वशीला असं बोलते तेव्हा उर्वशी म्हणते, ए गप्पा बस, माझ्या अधिकाराचा तुला अंदाज पण नाहीये. तिचा मालक समोर येतो तेव्हा गिरिजा म्हणते, मालक हे का करताय तुम्ही सगळं. आता मात्र तो मालक म्हणतो, सॉरी बेटा गिरिजा, माझ्याकडे दुसरा इलाज नाही. आणि तिच्या हातामध्ये फडकं देतो आणि मान खाली घालतो. आता मात्र उर्वशी ओढून म्हणते, चल, तुझ्या भावाला शाळेत पाठवायचंय ना तुला, चल लाग कामाला. गिरिजाकडे दुसरा ऑप्शनच नसतो, कारण तिला तिच्या कोवळ्या भावाचा तो चेहरा आठवतो आणि तिला वाटतं, जाऊ द्या, नुसती साफसफाई तर करायची आहे, करून टाकूयात. असा विचार करून गिरिजा आता कामाला लागते. बरं का प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी खूप रंगवलाय. आता गिरिजा खूप वेळ विचार करते, तिच्या मालकाकडे बघते. मग उर्वशी तिथे खाली बसते सोफ्यावर आणि म्हणते, चल चल चल, वाट कसली बघतेस, चल लाग कामाला. गिरिजा आता बिचारी गरीब, ती काय करणार, पैशासाठी तिला हे काम करावं लागलं आणि जे तिच्या आवाक्यात आहे ती ते करूच शकते ना. आता गिरिजा सगळी फरशी वगैरे पुसते, सगळं काम करते आणि ही उर्वशी तिला अशी बघून मजा घेत असते. एक विचित्र प्रवृत्तीची बाई त्यांनी ही दाखवली आहे. मालिकेच्या कॅरेक्टरबद्दल बोलतोय आपण. मालिकेची कथा अतिशय इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो. मी बघते ही मालिका गेल्या काही दिवसांपासून. अमेझिंग मालिका आहे ही, सॉलिड चालणार आहे पुढे, एकदम सॉलिड. आणि यातनं तुम्हाला माझ्या आवाजात याचा रिव्ह्यू ऐकायला आवडला तर चांगलंच, नाही का. नक्की मला सांगा, तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडेल का. नक्की नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघणार आहे. तर बघा, आता इकडे रुद्र आलाय गिरिजाच्या घरी आणि तिच्या घराजवळ गाडी लावत असतो आणि विचार करत असतो, रुद्र घाई करतोयस का, थांब जरा. रुद्र नको म्हणूस बाबा, प्रभास म्हण स्वतःला, असं म्हणून आता गिरिजाच्या घराजवळ थांबलाय आणि गिरिजाला आवाज देतो तो घराजवळ येऊन. तेवढ्यात आता मागून या रुद्राची मावशी आली आहे. मावशी आता मोठ्याने ओरडत म्हणते, कोण आहे रे तिकडे. रुद्र आता मावशीकडे बघतो आणि म्हणतो, अगं मावशी तू इथे. आणि या दोघांची जी भेट आहे ना ती आपल्याला उद्याच्या भागामध्ये दिसणार आहे. तर पुढच्या सीन मध्ये बघा, ही गिरिजा सगळं काउंटर सगळं स्वच्छ करते पुसून पासून आणि मग काम झाल्यावरती घाम वगैरे पुसते तिचा आणि या उर्वशीला म्हणते, मॅडम झालं काम. आता उर्वशीला तिला त्रास द्यायचा असतो, त्यामुळे उर्वशी एवढ्या वेळ समाधान मानत नाही. ती मुद्दाम गिरिजाला म्हणते, कसलं काम झालंय ते बघ, तिथे किती घाण आहे. अगं मी आत्ताच चालत आले बघ चपलांनी, माझ्या चपलांमुळे इथे चिखल झालाय, चल हे पुसून घे बरं. गिरिजा तिथे खाली बघते तर कसलाच चिखल आणि कसलंच काही नसतं. आता ती त्यांना उत्तर देते, नाही हो बाई, कुठे चिखल आहे, बघा ना सगळं तर साफ आहे. उर्वशी आता चिडते कारण गिरिजा तिला उलटून उत्तर देते म्हणून. ती म्हणते, मला शिकवू नकोस, सांगितलं ना इथे घाण आहे, चुपचाप पुसून घे. बिचारी गिरिजा काही न बोलता तेही काम करते. आता त्या गिरिजाचा मालक पण तिथेच आहे बरं का. आता गिरिजा ते पुसून घेते आणि म्हणते, झालं. आता उर्वशी पुन्हा म्हणते, नाही कुठे झालं, हे बघ इथे पण घाण आहे, पुस पुस, पटकन पुसून घे ग. आता गिरिजाला कळतंय ही बाई आपल्याला मुद्दाम त्रास देतीये. उर्वशी म्हणते, अगं काय होतंय माहितीये का, माझ्या चपलांना घाण लागलीये बघ, त्यामुळे सारखी सारखी घाण होते इथे फरशीवर, चिखल होतोय की नाही सगळीकडे. तू एक काम कर, तू ना माझी चप्पलच पुसून काढ. आता जेव्हा उर्वशी अशी बोलते तेव्हा गिरिजा तिच्याकडे बघतच राहते. उर्वशी मुद्दाम गिरिजाचा अपमान करते प्रेक्षकांनो. आणि एपिसोड इथे संपलाय. पुढच्या भागामध्ये त्यांनी बरंच काही असं रंगवलंय, ढोल ताशे वाजतायत आणि आता ही गिरिजा त्यांच्या घरात प्रवेश करतेय. रुद्र प्रताप आणि नागेश्वर प्रताप यांच्या घरात. वासंती देवी आईला प्रार्थनाच करत असते की देवी आई कोणाला तरी वाड्यात पाठव आणि अंधार घालव ग या वाड्यातला. आणि तेव्हाच इथे गिरिजा येते आणि चक्कर येऊन पडते घुंगरांचा आवाज ऐकून आणि रुद्र तिला असं सावरतो. मंडळी, मालिकेची कथा दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार यात शंका नाहीये. खूप मोठे मोठे कलाकार आहेत, मालिकेची स्टोरी जबरदस्त आहे. तुम्हाला ही मालिका आवडते का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यातनं माझा रिव्ह्यू आवडला का हेही नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल आणि जर हा रिव्ह्यू रोज ऐकायचा असेल तर मला सांगा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू सुद्धा देणार आहे मी तुम्हाला. थोडीशी वेळ मॅनेज करायची आहे प्रेक्षकांनो, तुमचा सपोर्ट असू द्यात. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.